राष्ट्रवादीच्या नवनिर्वाचित नगरसेवकांची बैठक सुरू आहे। अजित पवारांच्या उपस्थितीत या बैठकीला सुरुवात झाली आहे। पुणे महानगरपालिकेसाठी गटनेत्याची निवड होण्याची शक्यता आहे। राष्ट्रवादी आणि शरद पवार गटाचे नगरसेवक बारामतीतील हॉस्टेलमध्ये पोहोचलेत। पुणे महापालिका निवडणुकीत राष्ट्रवादीने 27 तर शरद पवारांच्या राष्ट्रवादीने 3 जागा जिंकल्या। दोन्ही पक्षाला समान न्याय मिळावा म्हणून 2 गटनेत्यांची निवड होण्याची शक्यता आहे। तर या संदर्भात अधिक माहिती घेणार आहोत आमचे प्रतिनिधी रोहन कदम यांच्याकडून। रोहन, पुण्यात राष्ट्रवादीच्या नवनिर्वाचित नगरसेवकांची बैठक सुरू झाली आहे, काय अधिक अपडेट? खरं तर पुण्यातील बारामती हॉस्टेल या ठिकाणी ही संपूर्ण बैठक जी आहे ती सुरू करण्यात आलेली आहे। साधारणतः 27 अजित पवारांच्या आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादी 3 जण अशा 3 जणांची ही संपूर्ण बैठक पुण्यामध्ये पार पडते आणि यामध्ये निश्चितपणाने गटनेता पदाबाबत देखील भूमिका जी आहे ती मांडली जाईल। परंतु जे व्हिडिओ आपण पाहतोय त्या माध्यमातून समजतं की दादा प्रत्येकाला बोलण्याची संधी देत आहेत। आपल्याला आणखीन चांगलं काम कुठे कुठे करता आलं असू शकतं, आणखीन जर का काही गणित बदलली असती तर किती चांगला फायदा जो आहे तो पक्षाला झाला असता, याबाबतची विवेचना जी आहे ती या सगळ्या नगरसेवकांकडून केली जात आहेत। कारण का अनेक ठिकाणी पॅनल टू पॅनल मतदान झालेलं नव्हतं, त्यामुळे 1-2 सीट आले, 1-2 सीट त्या प्रभागांमधले गेले आणि ही चिंतेची बाब आहे। मतांचं विभाजन जे आहे ते अजित पवार करू शकले नाहीत, तो देखील चिंतेचा विषय आहे। त्यामुळे साधारणतः 60-70 जागा जिंकतील अशा अपेक्षा असताना केवळ 27 जागेवरती अजित पवारांना थांबावं लागलेलं आहे। आणि निश्चित रोहन, त्यामुळे एकंदरीतच आता या बैठकीअंती गटनेता कोण निवडला जातो हे पाहणं महत्त्वाचं ठरेल। तुर्तास धन्यवाद आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।